श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। आदो देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। श्री श्री सद्गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली। वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी। उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरुराया। श्रीमद्भागवत महापुराण तृतीय स्कंध अथाष्टाविंशोऽध्यायः। अष्टांग योगाचा विधी। श्री भगवान म्हणतात, हे माते, आता मी तुला सबीज ध्येय स्वरूपाच्या आलंबनाने युक्त योगाचे लक्षण सांगतो, ज्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्मा मार्गाकडे प्रवृत्त होते। शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे, शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग करणे, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे, आत्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहणे, विषय वासना वाढविणाऱ्या कर्मांपासून दूर राहणे, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणे, पवित्र आणि परिमित आहार घेणे, नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणे, मन, वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे, सत्य बोलणे, चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, तपश्चर्या करणे, अंतर्बाह्य पवित्र राहणे, शास्त्रांचे अध्ययन करणे, भगवंतांची पूजा करणे, मौन पाळणे, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे, हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणे, मनाच्या साह्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणे, मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे, नेहमी भगवंतांच्या लीलांचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे, तसेच व्रतदानादी दुसऱ्या साधनांनी सुद्धा सावधानतेने प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्यामध्ये ध्यानामध्ये लावावे। प्रथम आसनजय साधावा। नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावे। त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा। प्रथम डाव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नाकपुडीने रेचक करावा, किंवा या उलट उजव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नाकपुडीने रेचक करावा। यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल। जसे वायू आणि अग्नीने तापविलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते, त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो त्याचे मन अतिशय लवकर शुद्ध होते। म्हणून योग्याने प्राणायामाने वातपित्तादी दोषांना, धारणेने पापाला, प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवत विमुख करणाऱ्या रागद्वेषादी दुर्गुणांना दूर करावे। जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल, तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंतांच्या मूर्तीचे असे ध्यान करावे। भगवंतांची मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे, नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत, शरीर नील कमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे। ज्यांनी हातामध्ये शंख, चक्र आणि गदा धारण केली आहे, कमलातील केसराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोभत आहे। वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे। वनमाला पायापर्यंत रुळत आहे, तिच्या चारी बाजूंनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहेत। अंगप्रत्यंगावर मौल्यवान हार, कंकणे, किरीट, बाजूबंद आणि नुपुरे इत्यादी अलंकार विराजमान आहेत। कमरेला कमरपट्ट्याच्या लडी त्यांची शोभा वाढवित आहेत। भक्तांचे हृदय कमल हेच त्यांचे आसन आहे।
त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर शांत स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे. त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे. ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत. मोठी मनोहर वृत्ती आहे. नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे. त्यांचे पवित्र यश परम कीर्तनीय आहे आणि ते पुण्यश्लोक भक्तांचेही यश वाढविणारे आहेत. अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगांसहित जोपर्यंत मन चित्त तेथून हटत नाही तोपर्यंत ध्यान करावे. भगवंतांच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत. म्हणून आपल्या आवडीनुसार उभे असलेले, चालत असलेले, बसलेले, पहुडलेले किंवा अंतःकरणात स्थित असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध भावयुक्त चिंतन करावे. अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल की भगवत स्वरूपात चित्त स्थिर झाले आहे, तेव्हा त्यांच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवांमध्ये लावावे. प्रथम भगवंतांच्या चरणकमलाचे ध्यान करावे. ती वज्र, अंकुश, ध्वज आणि कमल या मंगलचिन्हांनी युक्त आहेत. तसेच ती आपल्या उंच व लाल लाल शोभामय नखचंद्रमंडलाच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात. ही चरणकमले धुतलेल्या पाण्यांपासून जी नद्यांमधील श्रेष्ठ गंगा नदी प्रकट झाली होती, तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे श्री महादेव अधिक मंगलमय झाले. ती ध्यान करणाऱ्यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत. भगवंतांच्या अशा चरणकमलांचे चिरकालपर्यंत चिंतन करावे. नंतर भवभयहारी अजन्मा श्रीहरीच्या दोन्ही पिंडऱ्या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावे. ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता सुरांनी वंदिलेली कमललोचना लक्ष्मी आपल्या मांड्यांवर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवांनी हळुवारपणे चुरत असते. अयशीच्या फुलाप्रमाणे निलवर्ण आणि बलवान अशा गरुडाच्या खांद्यावर शोभणाऱ्या भगवंतांच्या मांड्यांचे ध्यान करावे. त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे अशा टाचेपर्यंत नेसलेल्या पितांबराने आच्छादित नितंबाचे ध्यान करावे. नंतर जेथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्व लोकमय कमळ प्रकट झाली अशा संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटावर असणाऱ्या नाभी सरोवराचे ध्यान करावे. नंतर प्रभूच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणाऱ्या दोन्ही स्तनांचे चिंतन करावे, जे वक्षस्थळावर पडलेल्या शुभ्र मोत्यांच्या हाराच्या किरणांमुळे गौरवर्णाचे दिसतात. यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन व नेत्रांना आनंद देणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षस्थळाचे ध्यान करावे. मग सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभ मण्याला सुशोभित करणाऱ्या गळ्याचे चिंतन करावे. समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावे, ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत. तसेच ज्याचे तेज असह्य आहे त्या सहस्र आर्याच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या करकमळात राजहंसाप्रमाणे विराजमान असणाऱ्या शंखाचे चिंतन करावे. मग प्रभूंच्या शस्त्रूंच्या रक्ताने माखलेल्या प्रभूंच्या आवडत्या कौमोदकी गदेचे, भ्रमरांच्या गुंजारवाने निनादित वनमालेचे आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मल तत्वरूप कौस्तुभमण्याचे ध्यान करावे. त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच येथे साकार रूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या सुडौल नासिकेने शोभणाऱ्या आणि झगमगणाऱ्या मकरकुंडलांच्या हलण्याने अतिशय चमकणारे निर्मळ गाल असणाऱ्या मुखकमलाचे ध्यान करावे. काळ्याभोर कुरळ्या केसांनी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमरांनी सेवन केलेल्या व माशाच्या जोडीने युक्त अशा कमलपुष्पाला सुद्धा फिके करीत आहे अशा उन्नत भुवयांनी सुशोभित असणाऱ्या भगवंतांच्या मनोहर मुखारविंदांची मनामध्ये धारणा करून उत्साहाने त्यांचे ध्यान करावे. भगवंतांच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठीच प्रकट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतःकरणात दीर्घकाळ ध्यान करावे. श्रीहरींचे हास्य शरणागत भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणाऱ्या अश्रूंना सुकविते. तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठीच श्रीहरींनी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुवयांचे ध्यान करावे. ध्यानासाठी योग्य तसेच ओठांवरील अत्यधिक लालसर रंगामुळे कुंदकळ्यांसारख्या शुभ्र छोट्या छोट्या दातांवर लाली शोभणाऱ्या आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीहरींच्या खळखळून हसण्याचे अत्यंत प्रेमाने ध्यान करावे. अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छा करू नये.
अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरींविषयी प्रेम उत्पन्न होते. त्याचे हृदय भक्तीने भरून येते. आनंदातिरेकाने शरीर रोमांचित होऊ लागते. उत्कंठाजनित प्रेमाश्रूंच्या धारात तो वारंवार आपल्या शरीराला न्हाऊ घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गाप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळूहळू ध्येय वस्तूपासून बाजूला सारतो. जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेजतत्वामध्ये लीन होऊन जाते, त्याचप्रमाणे आश्रय, विषय आणि आसक्तीरहित होऊन मन शांत ब्रह्माकार होते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहादी उपाधींपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्याला सगळीकडे व्यापून असलेला पाहतो. योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुखदुःख विरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्म तत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी ज्या सुखदुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता, त्याला आता तो अविद्यारूपी अहंकारात पाहतो. जसे मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही, तसेच अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे बसणे किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते, कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो. त्याचे शरीर पूर्वजन्मीच्या संस्कारांच्या अधीन असते, म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इंद्रियांसहित जिवंत असतो. परंतु ज्याला समाधीपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्याने परमात्म तत्वाला चांगल्या प्रकारे जाणले आहे, तो सिद्धपुरुष साऱ्या प्रपंचासह या शरीराच्या स्वप्नात जाणवणाऱ्या शरीराप्रमाणे पुन्हा स्वीकार करीत नाही, पुन्हा त्यात मी माझे पण ठेवीत नाही. जसे अत्यंत स्नेहामुळे पुत्र आणि धनामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा मानतो, त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो. जसे खोलीत ठिणगी किंवा स्वतःपासून उत्पन्न झालेला धूर, तसेच अग्निरूप झालेले लाकूड याहून अग्नी वेगळा आहे, त्याचप्रमाणे भूत, इंद्रिये, अंतःकरण, जीव आणि प्रकृती याहून साक्षी असलेला ब्रह्मसंज्ञक पुरुषोत्तम वेगळा आहे. जसे देहदृष्टीने जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज चारी प्रकारचे प्राणी पंचभूत मात्र आहेत, तसे संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अनन्य भावाने व्यापलेले पाहावे. जसा एकच अग्नी निरनिराळ्या लाकडांत त्याच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या आकाराचा दिसतो, तसेच देव, मनुष्यादी शरीरात राहणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न भिन्न प्रकारचा भासतो. म्हणून भगवंतांचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणाऱ्या कार्यकारण रूपाने परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंतांच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात ब्रह्मस्वरूपात स्थित होतो. अध्याय 28 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया तृतीयस्कन्धे कापिलेये साधनानुष्ठानं नामाष्टाविंशोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनः कायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त. जे दृश्यते रूपनसे जयाचे दृश्यातराहे अविकारी जाचे. स्वरूपतोची अविनाशी अर्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.